मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं पंढरपूरच्या वारीला अनन्य साधारण असं महत्व आहे, पंढरपूरच्या वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. अगदी त्याचप्रमाणे ओडिसा राज्यामध्ये जगन्नाथ प्रभूंच्या रथयात्रेला मान आणि सन्मान आहे. जगन्नाथ प्रभूंची रथयात्रा वारकऱ्यांसाठी जशी पंढरपूरची वारी महत्वाची असते, तसंच जगन्नाथ प्रभूंची रथयात्रा ओडिसा राज्यातल्या लोकांना महत्वाची आहे. मंडळी, सध्या रथयात्रा चालू आहे आणि जगन्नाथ प्रभूंचा हा महाउत्सव सुरू आहे. पण हा जगन्नाथ प्रभूंचा उत्सव करत असताना, रथयात्रा सुरू असताना, जगन्नाथ प्रभूची जी रथयात्रा आहे ही एका मुसलमान व्यक्तीच्या दारासमोर थांबत असते. मुसलमान असणाऱ्या व्यक्तीच्या समाधीसमोर थांबत असते, ज्याला आपण मजार म्हणतो, ज्याला आपण मस्जिद म्हणतो. नेमकं काय कारण असेल? जगन्नाथ प्रभूंचा रथ एक हिंदू आस्थेचं प्रतीक असणारं जगन्नाथपुरीतलं भगवान जगन्नाथ प्रभूचं मंदिर, की ज्या मंदिरामध्ये अन्य कोणत्याही धर्मीय व्यक्तींना दर्शनाकरिता प्रवेश नाही, असं असताना सुद्धा जगन्नाथ प्रभूंचा रथ एका मुसलमान व्यक्तीच्या समाधीसमोर कसा काय थांबत असेल? काय कारण असेल? नेमकं हिंदू आणि मुस्लिम यांच्या प्रेमभावाचं प्रतीक असणारं ते ठिकाण म्हणजे कोणतं, आणि तिथे रथ का थांबतो, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. कारण जगन्नाथ प्रभूंचा हा रथ कोणी थांबवत नाही, तर तो आपोआप थांबतो. स्वतःच्या प्रक्रियेने तो रथ थांबत असतो. तर मंडळी, ते चमत्कार कसा आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा. मंडळी, रामकृष्णारी. मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, जगन्नाथ प्रभूंचा रथ हा त्या मुसलमान व्यक्तीच्या मजारी समोर थांबतो, हे काही रहस्य तुमच्या मनाला न पटणार आहे. कारण जगन्नाथ प्रभूंच्या मंदिराचा जर आपण इतिहास पाहायला गेलो तर सनातन धर्माचं एक अद्वितीय ठिकाण म्हणजे जगन्नाथपुरी. आणि या जगन्नाथपुरीची ज्यावेळेस रथयात्रा सुरू असते मंडळी, तर रथयात्रा सुरू असताना तो रथ त्या ठिकाणी थांबतो. त्याचं कारण काय मंडळी? जर आपण इतिहास पाहिला तर मुघलांच्या काळामध्ये आपली सगळी राजवट, आपली सगळी भारतीय व्यवस्था ही मुघलांच्या ताब्यात होती. आणि मुघलांच्या ताब्यात असल्यामुळे साहजिकच ओडिसा राज्य सुद्धा मुघलांच्या ताब्यामध्ये होतं. आणि असं असताना मंडळी, एक जोडपं असं होतं बघा, की त्या जोडप्यांच्या पोटी सालबेग नावाचा एक महान असा मुस्लिम भक्त जन्माला आला, की तो जातीने धर्माने मुसलमान आहे, परंतु त्याची श्रद्धा जगन्नाथ प्रभूवरती होती. तो जगन्नाथ प्रभूंची भक्ती अनन्य भावनेने करायचा. जगन्नाथ प्रभूवरती त्याचं प्रेम होतं. त्याचं प्रेम असण्यामागचं कारणही मंडळी तसंच होतं. त्या सालबेग नावाच्या मुसलमान व्यक्तीची आई हिंदू होती आणि हिंदू असल्यामुळे ती त्या जगन्नाथ प्रभूंना मानणारी होती. जगन्नाथ प्रभूंच्या भक्तीचे ढोस तिने लहानपणीच सालबेग नावाच्या एका मुसलमान भक्ताला पाजले होते. आता तो कालांतराने युद्ध झालं, युद्धामध्ये त्यांचे आईवडील मरण पावले, परंतु आईने सांगितलं होतं त्या सालबेग व्यक्तीला, त्या सालबेग नावाच्या माणसाला, की तू जगन्नाथ प्रभूंची भक्ती कर, जगन्नाथ प्रभूचं दर्शन घेतल्याने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आणि मंडळी, सालबेग हा लहानपणापासून देवाची भक्ती करत होता, जगन्नाथ प्रभूची. पण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सालबेगाला त्या ठिकाणी जगन्नाथ महाप्रभूचं दर्शन घ्यायची इच्छा होती, परंतु मंदिरामध्ये त्यांना प्रवेश मिळत नव्हता. आजही अन्य धर्मीय लोकांना मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश मिळत नाही, त्या काळातही मिळत नव्हता. मुघलांची राजवट होती तरी सुद्धा दर्शनाकरिता त्यांना प्रवेश मिळत नव्हता. मग मंडळी, झालं काय? त्या सालबेगाची इच्छा अपूर्ण राहिली. आणि इच्छा काय होती? तर दर्शन घ्यायची इच्छा होती, ती अपूर्ण झाली. आणि शेवटी जगन्नाथ प्रभूचं भजन करत 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 ती व्यक्ती मरण पावली. आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी मरण पावली की ज्या ठिकाणी जगन्नाथ प्रभूच्या रथयात्रेचा मार्ग असतो. आणि मार्गावरच त्या ठिकाणी मरण याच्यासाठी ती पावली की त्या ठिकाणी जगन्नाथ प्रभू येतील आणि मला दर्शन देतील. मंडळी, पहिल्यांदा जेव्हा रथयात्रा निघाली आणि रथयात्रेमध्ये जगन्नाथ प्रभू स्वतः विराजमान झाले, बलराम, सुभद्रा या सगळ्या भगवंताच्या मूर्त्या त्या ठिकाणी विराजमान झाल्या आणि रथयात्रा सुरू झाली. आणि रथयात्रा सुरू झाल्यावरती सर्व भाविक रथ त्या ठिकाणी वडू लागले. असं म्हणतात की जगन्नाथ प्रभूचा रथ वडल्याने माणसाला विष्णू लोकाची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते. आणि म्हणून सगळे ओडिसा राज्यातले, जगन्नाथपुरीतले सगळे लोक रथयात्रा करू लागले. आणि रथयात्रा ओढत असताना, रथ चालत असताना त्या रथाच्या मार्गावरती ज्या ठिकाणी सालबेग नावाच्या भक्ताची, मुसलमान भक्ताची मजार आहे, त्या ठिकाणी येऊन रथ थांबला. कोणी थांबवला नाही, आपोआप रथ थांबला. सगळे भाविक रथ कशामुळे थांबला म्हणून विचार करू लागले.
सगळ्यांनी पुन्हा रथ ढकलण्याचा प्रयत्न केला, रथ ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु रथ ओढल्या गेला नाही, रथ जागीत थांबला. लाखो लोक रथ ओढत होते तरी रथ ओढल्या गेला नाही. मग सगळ्या लोकांनी विचार केला की बाबा रथ कशामुळे थांबला असेल. तर जगन्नाथ प्रभूच्या एका भक्ताने त्या मजारीकडे बोट दाखवलं, त्या मुसलमान भक्ताच्या समाधीकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की हा इथे जी मजार दिसते, ही मस्जिद दिसते, ही सालबेग नावाच्या एका मुसलमान भक्ताची आहे, की जो भक्त जगन्नाथ प्रभूचं दर्शन घेण्याकरिता उत्सुक होता. जगन्नाथ प्रभूचं दर्शन घेण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये होती. आज जगन्नाथ प्रभू स्वतः दर्शन देण्याकरिता त्या ठिकाणी थांबलेत. आणि मग जेव्हा सगळ्या भक्तांनी सालबेग नावाच्या भक्ताची जय घोषणा केली, सालबेग नावाच्या भक्ताचा जय जयकार केला, तेव्हा रथ आपोआप चालायला लागला. हा चमत्कार मुघलांच्या काळामध्ये घडलेला होता. आणि म्हणून तेव्हापासून आजही सालबेग नावाच्या एका मुसलमान भक्ताच्या मजारी समोर, समाधी समोर त्या ठिकाणी रथ थांबत असतो, त्या ठिकाणी विसावा घेत असतो. ही परंपरा आज गायत चालू आहे. आणि म्हणून मंडळी, हे जगन्नाथ प्रभूचं अद्वितीय असं भक्तावरती प्रेम. प्रभू ज्यावेळेस प्रेम करतात त्यावेळेस जात पाहत नाहीत, पंथ पाहत नाहीत, धर्म पाहत नाहीत. एकच जात असते, ती म्हणजे भक्त, देवावरती असणारं प्रेम. आणि म्हणून मंडळी, जगन्नाथ प्रभूच्या पुरीबद्दल अनेक प्रकारचे रहस्य आहेत. त्यातलं हे एक रहस्य. सर्वांनी नक्कीच जगन्नाथपुरीचं एकदा दर्शन नक्की घ्या.